काय होऊन बसलो, काहीच नाही राहिलं आपल्या जवळ, ना शेत ना घर. आता आपण काय करणार? माहित नाही राधा, आपल्या नशिबात काय लिहिलंय काय माहित. शेतात तरी एक दाणा बी राहिला नाही. शेतातलं नाही आणि घरातलं पण ठेवलेलं सगळं धान्य वाहून गेलं. आता आपण कसं जगणार हो? रामपूर गावातल्या प्रत्येक घरातली परिस्थिती अशीच होती. 4 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती झाली होती. पूर्ण गावात पूर आला होता. रामच्या शेतातलं पीक तर पूर्णपणे वाहून गेलं होतं. अनेकांच्या शेतातली पिकं पूर्णपणे वाहून गेली होती. सगळं काही वाहून गेलं होतं. कोणाला काही कळतच नव्हतं की आता काय करावं. पोटात अन्नाचा कणही नव्हता. 2 दिवसांनी पाऊस थांबल्यानंतर शहरातले काही लोक येऊन लोकांना अन्नधान्य पुरवत होते. त्याच धान्यापासून राधाने खिचडी तयार केली आणि मग राम आणि राधा ती खायला बसले. आणि त्याच वेळी कोणी आहे का या घरात? 2 दिवसांपासून मी उपाशी आहे. मला काही खायला मिळू शकेल का? तुम्ही कुठून आलात? बेटा, गेल्या 3-4 दिवसांपासून मी इथेच फिरतोय, पण खूप जोरात पाऊस कोसळत होता आणि त्यामुळे मी इथल्या जवळच्या मंदिरातच थांबलो होतो. पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता, त्यामुळे मी मंदिरातच अडकलो. आता जरा पावसाचा जोर कमी झाला, त्यामुळे मी बाहेर निघू शकलो. ते मी विचारत होतो की काही खायला मिळू शकेल का मला? त्यातूनच मी कशी बशी खिचडी बनवली. आता ह्याच्यातून यांना कशी काय द्यायची ती खिचडी? काय हरकत नाही, देव सगळं बघून घेईल. बाबा, तुम्ही आत या. जर काही नसेल तर असू देत, हरकत नाही. मी दुसऱ्या घरी जाऊन. ही माझी बायको राधा, तिने आज खिचडी बनवलीये ना, म्हणून ती म्हणत होती तुम्हाला खायला द्यायला आज आमच्याकडे काही चांगलं जेवण नाहीये. अरे काही हरकत नाही बाळांनो, भुकेल्याच्या पोटाला खिचडी म्हणजे एक शाही अन्नच आहे. असं असेल तर मग तुमचं स्वागत आहे साधू महाराज. जे आम्ही खाऊ तेच तुम्ही बी खा. राधा आणि रामकडे एवढी पण खिचडी नव्हती की त्या दोघांचंही पोट भरू शकेल. त्यात साधू महाराज आल्यामुळे तिघेही केवळ 3-4 घासच खिचडीचे खाऊ शकले. जेवण झाल्यानंतर राधा भांडी घासण्यासाठी आतल्या खोलीमध्ये गेली आणि मग साधू महाराजांचे हात धुण्यासाठी राम पाणी घ्यायला म्हणून आतल्या खोलीत आला. आणि जेव्हा राम पाणी घेऊन बाहेर आला, अरे साधू महाराज गेले वाटतं. हे काय आहे? रामची नजर त्या ठिकाणी गेली ज्या ठिकाणी ते साधू महाराज काही वेळापूर्वी खिचडी खात होते. आता साधू महाराज तर तिथे नव्हते, पण ते बसलेल्या ठिकाणी एक अंगठी मात्र पडलेली होती जी खूप जास्त चमकत होती. राधा, लवकर ये. हे बघ, ते साधू बाबा आपली अंगठी इथंच विसरून गेले वाटतं. अरे, अंगठी विसरले? अंगठी कसं काय कोण विसरतं? कदाचित त्यांनी हात धुताना अंगठी काढली असेल. थांब, मी त्यांना देऊन येतो. ते काही जास्त लांबवर गेले नसतील एवढ्यात. रामने साधूबाबांना शोधण्यासाठी पूर्ण गाव पालथं घातलं, पण त्याला ते साधूबाबा कुठेच दिसले नाहीत. तो बिचारा दमून परत आपल्या घरी निघून आला. राम आणि राधाने ती अंगठी साधूबाबांची भेट समजून आपल्या घरातल्या देव्हाऱ्यात ठेवली. गावातलं पुराचं पाणी आता पूर्णपणे ओसरलं होतं, पण गावातल्या लोकांसमोर खरं संकट आता हे होतं की शेतात नेमकं पिकवायचं तरी काय. कारण गावातल्या लोकांकडे ना आता बियाणं शिल्लक होतं, ना ते बियाणं खरेदी करण्यासाठी पैसे. गावामध्ये भूकमारीची वेळ आली होती. मग असाच एक दिवस. काय झालं हो? थकलात का? होय ग, सगळ्या गावभर फिरत होतो, पण गावात कुणाकडं बी एक बियाणं सुद्धा शिल्लक नाहीये. तुझ्या खाण्यासाठी पण काहीच व्यवस्था नाही झाली बघ. मला भूक नाही लागली हो, तुम्ही माझी काळजी करू नका. 2 दिवसापासून तू काही बी खाल्लं नाहीयेस आणि मला म्हणतेस की भूक नाही लागली म्हणून. हे काय दिवस बघायला लागतायत रे मला. मी माझ्या नवऱ्याला साधी खिचडी सुद्धा करून देऊ शकत नाही. खिचडी हा शब्द ऐकताच रामच्या डोक्यात एक घंटा वाजली आणि तो राधाला म्हणाला, काय म्हणालीस तू राधा? हेच की आपल्या नशिबात तर खिचडी पण नाहीये. हा, मला आत्ता लक्षात आलं. तुला आठवतंय ना, त्या दिवशी आपल्या घरात एक साधू बाबा आले होते आणि ते आपली अंगठी इथंच विसरून गेले होते. कदाचित त्यांना आपली परिस्थिती माहिती असेल म्हणून जाणून बसून ते त्यांच्या अंगठी इथंच ठेवून गेले असतील. ती तर त्यांची वस्तू आहे ना. मी जिवंत असताना तुला असं भुकेलं राहिलेलं नाही बघवत मला. रामच्या सांगण्यावरून राधा ती अंगठी घेऊन आली. रामने त्या अंगठीकडे न्याहाळून पाहिलं आणि मग त्याचा चेहराच उतरला. काय झालं हो? अरे राधा, ही तर पितळाची अंगठी आहे. याचं काय मोल मिळायचं आता आपल्याला? राम ती अंगठी जमिनीवर रागाने फेकणारच होता, तेवढ्यात त्यांनी काहीतरी अंगठीत पाहिलं आणि तो पुन्हा थांबला. राधा, ही अंगठी बघ बरं, जरा विचित्रच वाटतंय मला काहीतरी. होय हो, हे तर काहीतरी एक बी असल्यासारखी दिसतीये.
राधा बरोबर बोलत होती. खरं तर ते एक टोमॅटोचं बी होतं, ज्याला रामने त्या अंगठीपासून वेगळं केलं. पण कुणी आपल्या अंगठीमध्ये खड्याच्या ऐवजी टोमॅटोचं बी कशाला लावेल? हाच तर प्रश्न आहे राधा. जरा विचार कर, जेव्हा आपल्या घरात खायला काही नव्हतं तेव्हाच आपल्या घरात साधू महाराज आलेले आणि हे बी इथं सोडून जातात. नक्कीच काहीतरी आहे राधा. त्या दोघांनीही श्रद्धापूर्वक त्या बीला नमस्कार केला आणि मग त्याला मातीत पेरून त्याची पूजा केली. राधा आणि रामला वाटलं त्यातून काही दिवसांनी टोमॅटो पिकतील आणि ज्याच्यातून ते अजून काही टोमॅटोचं बी तयार करू शकतील. असाच विचार करून ते दोघंही तिथून निघून गेले. त्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्याबरोबर नेमका काय चमत्कार होणार आहे ते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर राधा आणि राम त्या रोपट्याकडे आले आणि पाहून आश्चर्यचकित झाले. केवळ आदल्या रात्रीच मातीत रोवलेल्या एका टोमॅटोच्या बीचं रूपांतर आता झाडामध्ये झालं होतं आणि त्या झाडाला खूप सारे लाल लाल टोमॅटो सुद्धा लागलेले होते. अरे बापरे, हे कसं काय शक्य झालं? अहो, तुम्ही विसरलात का? हा त्या साधू महाराजांचा चमत्कार आहे आणि मी बनवलेल्या खिचडीचं फळ आहे. त्याचंच फळ म्हणून हे एवढे टोमॅटो आपल्याला दिसतायत. हे टोमॅटो म्हणजे देवाचा आशीर्वाद आणि त्या साधूबाबांचा चमत्कार म्हणून राधा आणि रामने त्या टोमॅटोच्या झाडाला नमस्कार केला. मग रामने त्या झाडाचा एक टोमॅटो तोडला आणि त्याच्यातल्या बिया काढून आपल्या शेतांमध्ये पेरल्या आणि राधाने उरलेल्या टोमॅटोची खूप मस्त चटणी तयार केली. खूप दिवसांनंतर दोघा नवरा बायकोंनी अगदी मनापासून पोट भरून जेवण केलं. आता दोघंही दुसऱ्या दिवसाची वाट पाहत होते आणि जशी सकाळ झाली ते दोघंही पळत पळत आपल्या शेताकडे गेले आणि त्यांनी पाहिलं की संपूर्ण शेतात लाल लाल टोमॅटोचं पीक आलेलं होतं. एवढे सगळे टोमॅटो बघून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. तेव्हाच तिथे गावातले सरपंच आले. अरे राम, हा चमत्कार कसा काय केलास रे तू? कालपर्यंत तर तुझं शेत आमच्या शेतासारखंच रिकामं पडून होतं की, मग हे टोमॅटोचं एवढं पीक एका दिवसातच कसं आलं रे बाबा? हे जादूचे टोमॅटो आहेत सरपंच साहेब. आता आपल्या गावात कुणी बी उपाशी राहणार नाही बघा. खरंच? अरे पण आधी सांग तरी, हा चमत्कार नेमका झाला कसा? रामने गावातल्या सरपंचांना काहीच सांगितलं नाही. फक्त हसून तो तिथून निघून गेला. त्यांनी आपल्या शेतातले हे जादुई लाल लाल टोमॅटो संपूर्ण गावात वाटले आणि मग सगळ्यांनी त्या टोमॅटोच्या बिया आपापल्या शेतात पेरल्या. काही दिवसातच गावातलं प्रत्येक शेत लाल जादूच्या टोमॅटोंनी भरून गेलं होतं. आता इतर गावांमधून ट्रकच्या ट्रक यायचे आणि इथले जादुई लाल टोमॅटो भरून घेऊन इथल्या शेतकऱ्यांना भरपूर पैसे द्यायचे. काही दिवसातच पूर्ण गावाचं चित्र पालटून गेलं. राधा आणि रामचं सुद्धा कायापालट झाला होता. पण असं असलं तरी त्यांनी इतरांची मदत करणं मात्र सोडलं नव्हतं. चांदनीचा नवरा उमेश अंडी विकण्याचा व्यवसाय करायचा. त्याच्याकडे बऱ्याच कोंबड्या होत्या ज्या ताजी आणि उत्तम अंडी द्यायच्या. उमेशच्या दुकानात अंडी खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी व्हायची. उमेशच्या अंड्याच्या दुकानाच्या समोरच शेखरचंही अंड्यांचं दुकान होतं. पण शेखर बाजारातून विकत घेऊन अंडी विकायचा, त्यामुळे लोकांना उमेशच्या दुकानातलीच अंडी आवडायची. अहो उमेश दादा, तुमच्या कोंबडीची अंडी खाऊनच आता आमचा नाश्ता पूर्ण होतो. खूपच चांगली अंडी असतात. धन्यवाद साहेब, हे घ्या तुमची 1 डझन अंडी. तुम्ही तर दिवसभर दुकानात नुसत्या माशा मारत बसतात आणि हा उमेश कमवून कमवून किती पुढे गेलाय बघा. हे घ्या, डबा आणलाय, खाऊन घ्या. मला काहीतरी करायलाच पाहिजे. आमचं दुकान त्यांनी पाळलेल्या कोंबड्यांमुळे चालतंय. मला त्या कोंबड्यांचंच काहीतरी करायला पाहिजे आता. शेखर रात्री संधी साधून उमेशने पाळलेल्या कोंबड्यांना मुक्त सोडून देतो. दुसऱ्या दिवशी उमेशला कोंबड्या कुठेच दिसत नाही, त्यामुळे तो खूप टेन्शन मध्ये येतो. अरे देवा, माझ्या कोंबड्या कुठे गेल्या? सगळ्याच कोंबड्या गायब झाल्या. आई, चांदनी, लवकर या. आपल्या कोंबड्या कुठेच दिसत नाही. हे कसं झालं आई? हे भगवान, हे काय झालं? मला वाटतं रात्री कुणीतरी कुलूप तोडून कोंबड्यांना सोडून दिले. कुणीतरी तुमच्या कामावर जळणारा असेल, त्यानेच हे केलंय. काय माहित कोण माझं वैरी झालंय. उमेश उदास होऊन आपल्या दुकानावर जातो, पण तिथे शेखरच्या दुकानात अंडी खरेदी करणाऱ्यांची गर्दी बघून तो आश्चर्यचकित होतो. काय झालं उमेश भाई? आज तू दुकान नाही उघडलंस? आज काय तुझ्या कोंबड्यांनी अंडी नाही दिली का? मला माहितीये हे सगळं त्या शेखरनीच केलं असणार आहे. माझ्याकडे याला पकडण्यासाठी पण आता काही पुरावा नाहीये, त्यामुळे मी आता शांत राहण्यातच माझी भलाई आहे. उमेश खूप काळजीत राहू लागला. त्याच्या कोंबड्या हरवल्यामुळे त्याच्याकडे आता काहीही काम उरलं नव्हतं. शेखर दिवसेंदिवस आपल्या दुकानात अंडी विकून चांगली कमाई करत होता. उमेशला असं उदास बघून चांदनी आणि आई खूप काळजीत पडल्या. एक दिवस चांदनी आपली सासू सुधाला म्हणाली, आई, माझी ही सोन्याची अंगठी आहे.
चला आपण ती विकून त्या पैशातून नवीन कोंबड्या घेऊन येऊयात आणि यांना देऊया, कारण कोंबड्या नसतील तर यांचं काम सुरूच होणार नाही. तुझ्यासारखी सून ज्या घरात असेल त्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही चांदनी. ठीक आहे सूनबाई, आपण कोंबड्या खरेदी करायला जाऊया. अहो आई, आज तर बाजारच नाही भरला. असं म्हणतात की 1 आठवड्यानंतरच बाजार भरेल. मग आता काय करायचं? आता 1 आठवड्यापर्यंत उमेश तसाच बसून राहील. काय करणार आई? आता 1 आठवडाभर तरी वाट बघावीच लागेल आपल्याला. माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मला माहितीये तुमची अडचण काय आहे ते. तुम्ही कोण आहात? तुम्हाला कसं माहीत आमची अडचण काय आहे ते? मी एक जादूगरीण आहे आणि मी दुःखी लोकांची मदत करते. अच्छा, मग लवकर आम्हाला आमच्या या अडचणीवर उपाय सुचवा जादूगरणबाई. मला वाटतं तुम्हा सासू सुनांचं चांगलंच जमतंय असं दिसतंय आणि अशा नात्यांना बघून मला खूप आनंद मिळतो. मला माहितीये तुम्ही इथं कोंबड्या विकत घ्यायला आला होतात, पण बाजार बंद असल्यामुळं तुम्ही परत निघाला होतात. मी तुम्हाला अशा बिया देईन ज्याच्या मदतीने तुम्ही अंड्यांची शेती करू शकाल आणि त्यासाठी तुम्हाला कोंबड्यांची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. काय? अंड्यांची शेती? पण ती कशी करणार? अशा कुठल्या बिया आहेत ज्यांनी अंड्यांची शेती होते? या आहेत त्या बिया. या बिया तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात पेरा आणि मग या बिया त्यांची जादू दाखवायला सुरुवात करतील. पण लक्षात ठेवा, एका दिवसात फक्त 5च बिया तुम्हाला जमिनीत टाकायच्यात, नाहीतर अनर्थ होईल. काळजी करू नका, आम्ही याची नक्की काळजी घेऊ. घरी गेल्यावर चांदनी आणि तिची सासू सगळं बोलणं उमेशला सांगतात आणि जादूगरणीने दिलेल्या त्या बिया आपल्या घराच्या मागच्या अंगणात पेरतात. आई, चांदनी, तुम्ही कधी ऐकलंय का अंड्यांची बी शेती असती म्हणून? तुम्ही त्या जादूगरणीवर विश्वास कसा टाकला? या बियांमध्ये किती जादू आहे हे आता आपल्याला उद्याच कळेल. दुसऱ्या दिवशी उमेश झोपेतून उठतो आणि बघतो तर तो आश्चर्यचकित होतो. अरे, हे तर खरंच आपल्या अंगणात अंड्यांची शेती तयार झालीये. झाडावर अंडी लागलीयेत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की या खूप चमत्कारिक बिया आहेत म्हणून. रोज 5 बिया टाकल्यावर दुसऱ्या दिवशी 500 अंडी उगवतील. हा, ही तर खरंच जादू झाली. आता आपण घरातल्या अंगणातच अंड्यांची शेती करू शकतो. उमेश बेटा, आता तुला घाबरायची काहीच गरज नाही. आपल्या अंगणातच आता ही अंड्यांची शेती आहे, त्यामुळे तू रोज ही अंडी घेऊन आपल्या दुकानात नेऊन विकू शकतोस. आता तुझं काम परत सुरू होईल. तू बरोबर बोलतीयस आई. आता मी परत माझ्या दुकानात अंडी विकू शकतो आणि हे सगळं केवळ तुमच्या दोघींमुळे शक्य झालंय. चांदनी आणि तिचे सासू रोज घराच्या अंगणात 5 बिया टाकायच्या आणि दुसऱ्या दिवशी 500 अंडी तिथे उगवायची. हळूहळू पुन्हा उमेशचा व्यवसाय जम धरू लागला. आता उमेश आपल्या दुकानाबरोबरच इतर दुकानांमध्येही अंडी सप्लाय करायला लागला होता. उमेशचं हे सगळं चांगलं चाललेलं पाहून शेखरचा जळफळाट होतो. जेव्हा त्याला खरी परिस्थिती कळाली तेव्हा तो आपल्या बायकोला म्हणाला, तुला काहीतरी करून उमेशच्या घरी जावं लागेल आणि त्या जादूच्या बिया चोरून आणायला लागतील. समजलं ना? म्हणजे आपण त्या बियांपासून अंड्यांची शेती करू शकू. तुम्ही काळजी करू नका हो. मी चहा प्यायच्या बहाण्याने जाईन आणि मुठभर बिया चोरून आणीन. मग तुम्ही रोज अंड्याची शेती करा. शेखरची बायको चहा प्यायला म्हणून चांदनीच्या घरी जाते. गप्पा मारता मारता ती त्या बिया चोरून घरी आणते. हे बघा, मी केवढ्या बिया चोरून आणल्यात. तुम्ही एक काम का नाही करत? मुठभर बिया घ्या आणि आपल्या अंगणात टाका. म्हणजे जेवढी जास्त अंडी उगवतील तेवढी जास्त कमाई होईल आपली. शेखर आपल्या बायकोचं म्हणणं ऐकून 1 नाही तर 2 मूठ भरून बिया आपल्या घराच्या अंगणात टाकतो आणि जादूगरणीच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी शेखर आणि त्याची बायको झोपेतून उठतात आणि बघतात तर ते घाबरतात. त्यांचं सगळं घर अंड्यांनी भरलं होतं आणि ते दोघं त्या अंड्यांमध्ये बुडाले होते. तेव्हाच अचानक शेखरच्या दुकानातला नोकर हे सगळं बघतो. अरे, कोणीतरी लवकर जा आणि उमेशला बोलवून आणा. अरे, हे कसं झालं? आई, चांदनी, हे दोघं तर या अंड्यांच्या ढिगाऱ्याखाली मरून जातील. यांची मदत करा. तेव्हाच तिथे जादूगरणी येते. तुम्ही दोघी सासूसुनांना बहुतेक माहिती नाही, शेखरच्या बायकोने तुमच्या घरातून बिया चोरल्या होत्या. पण या दोघांना हे माहित नाही की लोभीपणाचं फळ वाईट असतं. या दोघांनी चोरी केलीये. याची शिक्षा मी या दोघांना नक्कीच देणार. नको नको जादूगरीणबाई, या दोघांना माफ करा. आमचं यांच्याशी काहीही शत्रुत्व नाही. हे आमचे शेजारी आहेत. आम्ही यांचं काही वाईट झालेलं बघू नाही शकणार. हो जादूगरीणबाई, तुम्ही यांना माफ करा. उमेश, मला माफ कर. मीच तुझ्या सगळ्या कोंबड्या सोडून दिल्या होत्या कारण तू बर्बाद होशील म्हणून. पण आज तुम्ही सगळं आमचे जीव वाचवायला आलाय तिकडे. आज तर मी तुम्हाला दोघांना सोडून देतेय, पण जर पुन्हा तुम्ही आयुष्यात असा लोभीपणा केलात किंवा कोणाचं नुकसान करायचा विचार जरी केलात तरी मी तुम्हाला दोघांनाही मांजर बनवेन आणि माझ्याकडेच बांधून ठेवीन. शेखरला आपल्या चुकीचा पश्चाताप होतो.
तो सगळ्यांची माफी मागतो आणि पुन्हा ईर्ष्या न करण्याची शपथ घेतो. त्या दिवसानंतर चांदनी आणि सुधा अंड्यांची शेती पुन्हा सुरू करतात आणि उमेश ती अंडी बाजारात विकून चांगले पैसे कमवू लागला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.